मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी आझाद मैदानातलं उपोषण मागे घेतलं असलं तरी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते अजूनही चर्चेत आहेत आणि वादात सापडत आहेत। त्याला कारण म्हणजे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरचा त्यांचा राग। त्यामुळे प्रश्न पडतो की जरांगेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इतका राग काय आणि त्याच वेळी दुसरीकडे त्यांना शिंदेंचा पुळका काय, तेच समजून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईतल्या आझाद मैदानात 5 दिवस आंदोलन करत होते। अखेर मुंबई हायकोर्टाच्या रेट्यानं सगळ्यांनाच कामाला लावलं। म्हणजे सरकारमधल्या हालचाली वाढल्या, आरक्षण उपसमितीच्या 2 दिवसात बैठकांवर बैठका लागल्या आणि 2 सप्टेंबरला एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू असताना दुसरीकडे आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखेंसह अर्धा डझन मंत्रिमंडळ हे जरांगेंच्या मंचावर होतं आणि त्याच वेळी जरांगेंची भाषा सुद्धा नरमली होती। आणि मग मंत्रिमंडळाच्या आग्रहाखातर आणि त्यांनी आणलेल्या GR नंतर जरांगेंनी आपलं उपोषण मागे घेतलं। पण यावेळी सुद्धा जरांगेंनी फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या मंचावर यावं, पण ती मागणी मात्र त्यांची मान्य झाली नाही। आता हे सांगण्यामागचं कारण हेच की आंदोलनाच्या 5 दिवसांच्या काळातही जरांगेंची वक्तव्य जर आपण आठवली तर त्यांची भाषा ही कोर्टाप्रती नरमाईची होती, पण फडणवीसांवरचा द्वेष, राग हा त्यांच्या बोलण्यातून वारंवार स्पष्टपणे दिसून येत होता। फडणवीसांनी बाकी काही करावं पण आपल्याला नादी लागू नये। भाजपातल्या मराठा आमदारांची खतखत आहे, पण फडणवीसांमुळे अनेक आमदार गप्प आहेत। मराठा नेत्यांना संपवण्याचं कारस्थान देवेंद्र फडणवीस करतायत। भाजपमध्ये मराठा नेत्यांवर किती दबाव आहे याची माहिती देणारे 25 ते 30 आमदार खासदारांचे फोन आपल्याला येऊन गेलेत आणि त्याची यादी आपल्याकडे। फडणवीस कुणालाच काम करू देत नाहीत। फडणवीस साहेब, तुमच्या एका चुकीमुळे देशाला डाग लागू शकतो, मोदी शहांना डाग लागू शकतो। मराठ्यांविषयी फडणवीसांच्या मनात द्वेष आणि रोषच आहे, अशा आशयाचे आरोप हे जरांगेंनी थेट फडणवीसांवर केले होते। त्यामुळे जरांगेंचा फडणवीसांवर इतका राग काय हा प्रश्न उपस्थित होतो। आता त्याचं उत्तर शोधायचं झालं तर पहिला मुद्दा जो महत्त्वाचा आहे तो म्हणजे जातीचा। इथे देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण समाजाचे आहेत, ते मराठा समाजाचे नाहीत, म्हणून त्यांच्यावर खरं तर जरांगेंचा रोष आहे का असा सवाल सुद्धा उपस्थित होतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या वादाला जी कारणीभूत आहे ती गोष्ट म्हणजे अंतरवालीतला लाठीचार्ज। खरं तर फडणवीसांच्या द्वेषाला पार्श्वभूमी मी आधी म्हटल्याप्रमाणे 2 वर्षांपूर्वीच्या अंतरवाली सराठी गावातल्या लाठीचार्जची आहे। कारण 1 सप्टेंबर 2023ला जवळपास 1500 पोलीस आणि SRPF जवानांकडून शांततेत आंदोलन करत असलेल्या आंदोलकांना अत्यंत निर्दयी पद्धतीने मारहाण करण्यात आली होती। आंदोलन उधळून लावण्यासाठी त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या होत्या, गोळीबार करण्यात आला होता आणि त्यामध्ये 100 पेक्षा अधिक आंदोलक जखमी झाल्याचा आरोप हा मराठा आंदोलकांकडून करण्यात आला। तर तिकडे सरकारनं 70 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी सुद्धा आंदोलकांच्या दगडफेकीत जखमी झाल्याचं म्हटलं होतं। तर या लाठीचार्जमुळे राज्यातलं मराठा आरक्षण आणि आंदोलनाचा मुद्दा हा तापला, जो देश पातळीवर गाजला आणि अगदी त्याची आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये सुद्धा दखल घेण्यात आली। आणि याच एका गोष्टीमुळे मनोज जरांगे पाटील हे खरं तर मराठा आरक्षणाचा हिरो बनले आणि रेस्ट इज हिस्ट्री। पण इथूनच खरं तर जरांगे विरुद्ध फडणवीस वादाचा अंक सुरू झाला, जो आज तागायत सुरू आहे। मग त्याला कधी जातीय रंग दिला जातो तर कधी त्याला राजकीय रंग दिला जातो। म्हणजे फडणवीस मराठा नाहीत म्हणून हे सगळं घडतंय असा आरोप भर कोर्टात वकील गुणरत्न सदावर्तेंकडून करण्यात आला। तर तिकडे शिंदेंच्या सांगण्यावरून फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी जरांगे आंदोलन करत असल्याचा आरोप सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी केला। त्यामुळे आता या सगळ्या राजकीय वादग्रस्त वक्तव्यांवर जरांगेंना विचारलं तेव्हा ते काय म्हणाले, तर त्यांनी असं स्पष्ट म्हटलं की आपलं आंदोलन हे मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आणि आरक्षण मिळवून देण्यासाठी आहे।
राजकारण करण्यासाठी नाही. जर मुख्यमंत्र्यांना घेरायचं असतं तर आपण वर्षावर घेरलं असतं आणि शिंदेंच्या ऐकण्यानुसार जर आंदोलन करायचं असतं तर आरक्षणच नको म्हटलं असतं. आपल्याला राजकारण नकोय, आरक्षण पाहिजे हे आपण 2 वर्षात सिद्ध केलंय. त्यामुळे विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांवर खुद्द जरांगेंनी हे उत्तर दिलंय. कारण राऊतांनी सुद्धा काल आरोप करताना मुख्यमंत्री फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी जरांगेंनी एकनाथ शिंदेंच्या सांगण्यावरून आंदोलन केल्याचा आरोप केला होता. तर तिकडे आपल्या मनात फडणवीसांप्रती कटुता नसल्याचं एक विरोधाभासी वक्तव्य हे खुद्द मनोज जरांगे पाटलांनी केलं होतं. ते सुद्धा आझाद मैदानातलं उपोषण सोडल्यानंतर ते ज्यावेळी माध्यमांशी संवाद साधत होते त्यावेळी त्यांच्या पत्रकार परिषदेचं शेवटचं वाक्य हे होतं. पण दुसरीकडे फडणवीसांनी मात्र मराठा आरक्षणाच्या जी.आरचं श्रेय देताना आरक्षण उपसमितीचं अभिनंदन केलं होतं आणि राज्यभरातील ओबीसी समाज आक्रमक झाल्यावर मात्र हैदराबाद गॅझेट स्वीकारण्याबाबतचा शासन निर्णय हा सरसकट कुणबी म्हणजे ओबीसी आरक्षणाचा नसून पुराव्यांसाठीचा आहे. त्याने ओबीसींवर कोणताही परिणाम होणार नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं. त्यामुळे आता जरांगेंचं एक प्रकारे फडणवीसांवरचा राग का तर ते यातूनही दिसून येतं की फडणवीस जरांगे जे काही म्हणतील त्याला अगदी साजेसं असं नाही, पण त्यावर कायदेशीररित्या आणि सरकारची बाजू तटस्थ कशी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यांची ती भूमिका प्रखरपणे मांडत असतात. दुसरीकडे जरांगेंचं शिंदेंवरच एवढं प्रेम का, त्यांना शिंदेंचाच एवढा पुळका का, तर पुन्हा मुद्दा जातीचा येतो. शिंदे हे मराठा समाजातून येतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आतापर्यंत ज्या वेळी जरांगेंनी आंदोलनं उपोषणं केली त्यावेळी जरांगेंशी शिंदेंच्या बाजूनं संवाद करण्यात आलाय. मग त्यावेळी शिंदेंच्या बाजूनं कुठलाही विरोध झाला नाही वा जरांगेंच्या मुखातूनही शिंदेंविषयी कधीच अपशब्द निघालेले नाहीत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जरांगेंचं आंदोलन जेव्हा नवी मुंबईतल्या वाशीत पोहोचलं होतं गेल्या वर्षी, तेव्हा सरकारकडून मंत्री नाही तर मुख्यमंत्री असूनही खुद्द एकनाथ शिंदे यांनी जरांगेंच्या मंचावर जाऊन त्यांच्याशी चर्चा केली होती आणि त्यांचं उपोषण हे सोडवलं होतं. आणि त्याचवेळी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा शब्दही दिला होता. आता या वर्षीच्या आंदोलनाबाबत सांगायचं झालं तर आताच्या आझाद मैदानातील आंदोलनादरम्यान खरं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिंदेनाच विचारा की जरांगेंना शब्द देऊनही ते परत मुंबईत का आलेत अशी एक टीका केली होती आणि त्याला उत्तर म्हणून राज ठाकरे हलक्या कानाचा आहे, भाजप त्याचा वापर करून घेत आहे हे त्याला कळत नाही अशा शब्दात जरांगेंनी शिंदेंची बाजू सावरत राज ठाकरेंवरच आगपाखड केली होती. त्यामुळे तेव्हाही जरांगेंचं शिंदे प्रेम हे उफाळून आलेलं राज्यानं पाहिलंय. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या वेळी उपोषण स्थळी असेल, आंदोलन स्थळी असेल, चर्चेचा विषय आलाय त्यावेळी मुख्यमंत्रीपदी असतानाही शिंदेंनी थेट जरांगेंशी संवाद साधलाय. पण फडणवीसांनी मात्र ते टाळलंय आणि फडणवीसांनी आपली संवाद करणारी एक मंत्र्यांची फळी किंवा राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले असतील आणि इतर मंत्रीगण यांच्या रूपानं त्यांनी एक संवादासाठी कमिटी पाठवली होती किंवा एक शिष्टमंडळ पाठवलं होतं. तर प्रश्न असा होता की जरांगेंच्या आडून फडणवीसांचा डाव करण्याचा शिंदेंचा डाव आहे का, तर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय एकनाथ शिंदे जे करतो ते खुलेआम करतो. खुलेआम महाराष्ट्रानं पाहिले जे केलं ते 2022ला पण पाहिलं, जे सर्वसामान्य लोकांच्या मनात होतं तेच आम्ही केलं. एका विचारधारेबरोबर आम्ही उघडपणे निर्णय घ्यायचा तो घेतला. कुणाला अडचणीत, सहकाऱ्यांना अडचणीत आणण्याची आमची वृत्ती नाही. देवेंद्रजी, अजितदादा आणि मी आम्ही टीम म्हणून काम करतो. ही आमची दुसरी टर्म आहे. हे असले धंदे आमच्या रक्तात नाहीत अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला, राज ठाकरेंच्या टोल्याला आणि एकूणच विरोधकांना प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे आता जरांगेंना शिंदेंविषयी पुळका का आणि फडणवीसांविषयी राग का याविषयीची आपली मतं कमेंट करून जरूर सांगा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.